आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव आहेत। मुंब्रा स्टेशनला जी दुर्दैवी घटना घडली, काय माहिती घेतली? कारण प्रशासकीय अधिकारी सांगतात की यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला। मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं कळवा हॉस्पिटलला ज्यावेळेला त्यांना आणत होतं त्यावेळेला मीच होतो इथे त्या ह्याला प्रचंड मार लागला होता सगळ्यांना आणि त्यांना जो काही इलाज त्यांच्यावर प्राथमिक उपचार करायचा होता ते काम सुरू होतं। न्यूरोलॉजिस्टची गरज होती पण तो तिथे उपलब्ध नव्हता आणि ह्या घटना वारंवार घडत आहेत। म्हणजे तुम्ही जर त्या पट्ट्यात गेलात तर रोज 1-2 जणांचा मृत्यू रेल्वेतनं पडून होतो। याच्या बाबतीत आम्ही सतत प्रशासनाशी बोलतोय, प्रशासनाशी पत्रव्यवहार करतोय। आजची घटना जी घडली त्याच्या बाबतीतही कुणाल नावाचा आमचा एक महाराष्ट्र सैनिक आहे, त्याने पत्रव्यवहार केला होता 3 महिन्यापूर्वी की इथे मोठी घटना होऊ शकते। तो जो काही सिग्नल आणि जो कर्व आहे त्याच्या बाबतीत काम करायला हवं, पण ते काम केलं गेलं नाही। ज्या 2-3 मुलं ह्या बाबतीत फॉलोअप करत होती त्यातल्याच एका मुलाचे पाय गेले। अच्छा, त्याच घटनेत जो मुलगा हे सगळं सांगत होता की हे घडू शकतं त्यातल्याच एका मुलाचे पाय गेलेत आज। तो जो वळण होता त्या वळणावर काम करायला हवं होतं आणि सिग्नल असं ते डिस्टन्स आहे आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला 2 गाड्या एकत्र येतात त्यावेळेला ते एकदम जवळ येतात आणि जर दरवाजात तुम्ही लटकला असाल तर तुमचं त्याला घासून तुम्ही पडणारच आहात, अशी ती जागा आहे। रेल्वे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं। तुम्ही सांगतो ह्याला सर्वस्वी जबाबदार रेल्वे प्रशासन आहे। आज रेल्वे प्रशासनाने पत्रकार परिषदेत म्हटलं आम्ही दरवाजे लावू, कसे लावणार तर आम्हाला समजावून सांगा की फक्त आजचा दिवस ढकलण्यासाठी तुम्ही ही घोषणा केली आहे? शक्य आहे का ठाणा स्टेशन किंवा ह्या मोठ्या स्टेशनला तुम्ही दरवाजे लावू शकता? आम्हाला मोठ्या प्लॅटफॉर्मची गरज आहे, आम्हाला वाढीव रेल्वेची गरज आहे, याच्याबद्दल काहीतरी बोला। तुम्हाला मी सांगतो ठाणा स्टेशनची कॅपॅसिटी 2020ला 2 लाख लोक असायची, आज 10 लाख लोक प्रवास करतात। स्टेशन तेवढंच आहे, प्लॅटफॉर्म तेवढेच आहेत, रेल्वे तेवढ्याच येतात, मग तिकीट काय वाटतं? पासेस कसले वाटतं? तुम्हाला माहिती आहे तुमच्या रेल्वेची कॅपॅसिटी नाही आहे, मग का लोकांना अट्रॅक्ट करताय तिथे? पीक आवरला त्रास होतो या। मी तुम्हाला सांगतो दुपारी 2 ते 4 हा वेळ सोडल्यास आणि रात्री 11 ते 1 हा वेळ सोडल्यास पूर्ण भरलेली असे खचाखच ट्रेन। शेवटवर वगैरे असं काही राहिलेलं नाही, म्हणजे त्यात फक्त 2 तास नॉर्मल असतात तेवढंच। शेवटचा प्रश्न, तुम्ही आतमध्ये गेला आहे, किती गंभीर स्थिती आहे? अनेक जणांना मुक्का मार लागला आहे तर काही जणांना गंभीर जखमी आहेत। रेल्वेला घासून पडणं, 2 लोखंडाच्या वस्तूंना घासून पडणं, त्यानंतर काय मार लागू शकतो? आपण साधा असा बाईकवरनं पडलो तरी अख्खा घसरतो। तर प्रचंड, आता काय मी सांगू नाही शकणार तुम्हाला, मी ते डोळ्यांनी पाहिलं आहे आणि मी 1 मिनिटाच्या आत बाहेर निघून आलो, अशी परिस्थिती होती। त्यामुळे हे होते अविनाश जाधव, त्यांनी सुद्धा आतमध्ये जाऊन नेमकं काय झालं हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितले की यामध्ये गंभीर जखमी जे प्रवासी पडले ते आहेत आणि ज्या प्रकारे रेल्वे प्रशासनाला वारंवार या प्रकरणी तक्रार करून सुद्धा कुठल्याही प्रकारे काही निर्णय घेण्यात आले नाही, काही ॲक्शन रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली नाही आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन गजानन बाळापूरकर समीर वेदांतने, एबीपी माझा, मुंब्रा ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।